आयुरा. एक दीर्घ श्वास घेत त्याने आपलं डोकं अलगद उशीवर ठेवलं. त्याला आता सुगंधासोबत आपल्या आयुष्याचं स्वप्न बघता येणार होतं. जशी भीती वाटत होती तसं काहीच होणार नव्हतं. तो मनोमन खुश होता. रात्रीचं जेवण करून तो लवकर झोपी गेला. कारण लवकर उद्या उजडावा आणि आपण घरी जावं असं वाटत होतं त्याला. ह्या विचाराने त्याला झोपही छान लागली. इथून पुढे सुगंधा कामावरून घरी आली. तिने आता वाट बघायचं ठरवलं होतं. अधूनमधून लक्ष मोबाईलवर जात होता. मोबाईल चेक करायची आणि आपल्या मनाला समजावायची. अजून पूर्ण 2 दिवस आहेत. एक दिवस रिप्लाय नाही आला म्हणून नाराज कशाला व्हायचं. सुगंधाने नेहमीसारखं नॉर्मल वागणं ठेवलं होतं. आपल्या मनाला कमजोर करायचं नव्हतं तिला. तिने घरातल्या कामात लक्ष घातलं. मोबाईल तर बाजूलाच ठेवून दिला. आता डायरेक्ट झोपताना मोबाईल बघायचा हे तिने ठरवलं. समीर बरोबर 5 वाजता आपल्या कामावरून निघाला. लवकर निघाल्याने त्याला ट्रॅफिक लागलं नाही. तो अवघ्या 15 मिनिटात निधीच्या ऑफिसकडे पोहोचला. त्याने निधीला कॉल केला. निधी, मी पोहोचलोय खाली, तू ये खाली, समीरने सांगितलं. ओके, मी निघालीच आहे, खाली पोहोचते 5 मिनिटात, सांगून निधीने कॉल कट केला आणि पर्स उचलून खुशीत जायला निघाली. ती जायला वळलीच होती इतक्यात तिला समोरून तिचा बॉस येताना दिसला. आता बॉस येत असताना ती धावत आणि घाई करत तिथून जाऊ शकत नव्हती. बॉसला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. मुख्य म्हणजे असं घाई करून निघून तिला आपल्या बॉसच्या नजरेत यायचं नव्हतं किंवा बॉसचा रोष ओढून घ्यायचा नव्हता तिला. ती शांतपणे बाजूला उभी राहिली. बॉस तिच्या समोरून पास होत होताच ती तिच्या समोर अचानक थांबला. आता निधीची धडधड वाढली. बॉस का थांबला? तिच्या मनात भीती निर्माण झाली. त्याने निधीकडे बघून स्मित हास्य केलं, जे निधीला आतून हलवून गेलं. जो बॉस कोणाकडे बघायला तयार नाही तो निधीकडे बघून हसत होता. तसे सगळेजण निधीला बघू लागले. मनातल्या मनात जळतही होते की बॉस आपल्याकडे न बघता निधीकडे बघत आहेत. निधी, बॉसने तिच्याकडे बघून विचारलं आणि निधी 3 ताड उडालीच. बॉसला माझं नाव माहित आहे आणि बॉस माझ्याशी हसून का बोलत आहे? तिला काहीच कळत नव्हतं. हल्लीच हे बॉस ऑफिसला यायचे. म्हातारे बॉस आजारी झाल्यापासून या बॉसचं ऑफिसमध्ये येणं वाढलं होतं. पण असं अचानक ते येऊन निधीला काही विचारतील असं वाटलंच नव्हतं तिला. तिने घाबरत मान हलवली. तिला तिथून लवकरात लवकर खाली समीर जवळ जायचं होतं. पण या बॉस समोर तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. तू माझ्या केबिन मध्ये ये, बॉस एवढं बोलला आणि पुढे निघून गेला. निधी हे ऐकून फक्त बेशुद्ध व्हायची बाकी होती. एकतर काहीतरी चुकलं असावं किंवा बॉस काम देणार असते. पण तिला तर समीरला भेटायला जायचं होतं. हे असं अचानक उभं राहिलेलं संकट बघून निधी थोडी गडबडली होती आणि वैतागलीही होती. नेमकं आता काय करावं? समीर तिच्या सांगण्यावरूनच तर खाली आला होता, वाट बघत होता. इतक्यात हातातला मोबाईल पुन्हा वाजला होता. 5 मिनिटात खाली येते सांगून निधी अजूनही खाली आली नव्हती म्हणून समीरच्या मनात 1000 विचार येत होते. धावत येताना जिन्यावरून पाय तर नाही ना घसरला? लिफ्टमध्ये अडकली तर नाही ना? ह्या विचाराने समीर अस्वस्थ झाला होता. त्याला एकदा निधीशी बोलायचं होतं. त्याने एकदा निधीला फोन लावायचं ठरवलं आणि निधीला कॉल केला. पण ती तर कॉलच उचलत नव्हती. आता काय करायचं? खरंच तिला काही लागलं असेल तर? बॉस समोर निधी समीरचा कॉल उचलू शकत नव्हती. त्यामुळे घाबरून तिने कॉल सायलेंट केला आणि ती बॉसच्या मागून त्याच्या केबिन मध्ये जायला लागली होती. तिने कितीतरी गोष्टी वाचल्या होत्या ज्या एम्प्लॉईवर बॉसनं
ची नजर पडते तिच्या मागे लागतात. कोणत्याही परिस्थितीत लग्न वगैरे करतात. पण तिला असं काही करायचं नव्हतं. तिचं खरं प्रेम समीरवर जडलं होतं. बॉसने तिच्यासमोर बंगले जरी द्यायचं केलं तरी ती खुश होणार नव्हती. समीरला सोडायचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. ती म्हणून फक्त एवढं म्हणत होती की बॉसच्या मनात असं काहीच नसू दे. केबिन मध्ये येताच तिला बसायला इशारा केला बॉसने. लगेच एसी चालू केली. घरात एसी असल्यामुळे निधीला सवय होती एसीची. तिला बरं वाटलं. पण मनात मात्र खूप भीती वाटत होती. कारण बॉसने नेमकं का बोलवलंय हे माहित नव्हतं तिला. निधी, तू कम्फर्टेबल आहेस? तुझ्या चेहऱ्यावर खूप घाम जमा झाला आहे. बॉसने तिच्याकडे बघत विचारलं. हां, हां सर, निधी गडबडत म्हणाली. तिला आता समीरची चिंता होत होती. काही प्रॉब्लेम आहे का? तू खूप घाबरली आहेस. बॉसने तिच्याकडे बघत पुन्हा विचारलं. सर, माझा फ्रेंड खाली वाट बघत आहे. मी त्याच्याशी बोलून घेऊ का? कारण मी त्याला 5 मिनिटात येते सांगितलं आहे. निधीने खूप धीर करून बॉसला आपल्या मनातलं द्वंद्व एका दमात सांगून टाकलं होतं. ओके, तू कॉल करू शकतेस, बॉस म्हणाला. त्याचं म्हणणं होतं की तिने इथूनच कॉल करावा. हा फ्रेंड कोण आहे हे त्यालाही जाणून घ्यायचं होतं. निधी बाहेर जायला निघाली तसा बॉस पुढे झाला आणि निधीला म्हणाला, इथे बसून बोलू शकतेस तू, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग निधीचा नाईलाज झाला. तिने समीरला तिथूनच कॉल केला. समीर काळजी करून शेवटी तिच्या कंपनीत जायला निघाला होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर निधीचा कॉल होता. त्याने लगेच उचलला. निधी, कुठे आहेस तू? किती वेळ? आणि मला किती टेन्शन आलं होतं. समीरचा आवाज निधीच्या फोन मधून बाहेर येत होता. बॉसला त्याचा आवाज सहज ऐकायला जात होता. मला थोडं काम आलं आहे, तुम्ही जा, मी नंतर येईन, आपण उद्या बोलू, निधीने कमी शब्दात समीरला सांगितलं. निधी, किती वेळ लागेल? मी थांबेन. समीरला काही लगेच जायची घाई नव्हती, त्यामुळे त्याने सांगितलं. ओके, ठीक आहे, म्हणत निधीने लगेच कॉल कट केला. तसं समीर रिलॅक्स होत पुन्हा जाऊन आपल्या बाईकवर बसला आणि मोबाईल बघत राहिला. निधी परत येऊन बॉस समोर बसली. आता काय सांगेल बॉस या टेन्शन मध्ये होते. निधी, तुझा तो बॉयफ्रेंड आहे का? निधीच्या बॉसने अचानक विचारलं, ज्याची तिला अपेक्षाच नव्हती. तिचा बॉस खरंच हँडसम होता. कदाचित ती समीरला भेटली नसती तर तिने नक्कीच आपल्या बॉसचा विचार केला असता. पण आता तसा काही प्रश्नच नाही. समीर तिच्या हृदयात बसला होता. पण सध्या बॉसच्या प्रश्नाने ती घाबरली होती. तिने काही उत्तर द्यायचं टाळलं होतं. तिचं हृदय जोरात ठोके देत होतं. ओके, घाबरू नको, नाही सांगायचं तर नको सांगू, बॉस म्हणाला. पण निधीचा घसा सुखायला लागला होता. कारण बॉस तिच्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघत होता, ज्याची तिला भीतीही वाटत होती. तो नको सांगू म्हणत होता, पण त्याच्या डोळ्यात वेगळे भाव दिसत होते. तर तुम्ही काही काम सांगणार होता ना? निधीने घाबरतच बॉसला विचारलं. पण आता तिचा बॉस जास्त खुश दिसत नव्हता. जी खुशी निधीला आत बोलवताना होती ती आता गायब झाली होती. निधी, मी तुला काही कामासाठी नव्हतं बोलवलं. मला तुला काही फक्त सांगायचं होतं. बॉस थोडा नाराज होत म्हणाला. तर सांगा ना, निधी म्हणाली. बॉसने एक दीर्घ श्वास घेत शेवटी बोललाच. मला तू आवडतेस. माहित नाही, पण मला तू माझ्या आयुष्यात यावीस असं वाटतंय. पण मी नाराज झालो जेव्हा तुझा बॉयफ्रेंड आहे हे जरी तू तोंडाने नाही सांगितलंस तरी मला कळलं.
सर्व निर्णय तुझा आहे. मी माझे प्रयत्न सोडणार नाही. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. पण तुला प्रेमाने जिंकायचा नक्कीच प्रयत्न करेन. बॉसचं हे बोलणं ऐकून निधी जागीच घोटली. तिला वाटलं होतं बॉसने आपल्याला फक्त कामासाठी बोलावलं असेल. तिच्यापेक्षा सुंदर मुलींना सोडून तो तिच्या मागे लागेल असं वाटलंच नव्हतं. पण बॉसच्या तोंडून तिच्यासाठी सर्व ऐकून तिचा स्वतःचा कानांवर विश्वास बसत नव्हता. "सर प्लीज, तुम्ही माझ्या बॉयफ्रेंडला काहीच करणार नाही. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही." निधी म्हणाली आणि लगेच बॉसच्या केबिन मधून बाहेर निघून आली. सगळे एम्प्लॉई निघून गेले होते. ती धावतच जिन्याने खाली उतरली. समोर समीरला बघून 2 मिनिटं तिला काहीच सुचलं नाही आणि तिने तिच्याही नकळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. सगळ्याशी अनभिज्ञ समीर तोंड उघडे टाकून तिलाच बघत होता. त्याला हा निधीचं वागणं कळलं नव्हतं. तरीही तो स्वतःला समजावत होता. कदाचित त्याने तिच्यासाठी थांबायचा निर्णय घेतला म्हणून कदाचित ती भावूक झाली असेल. तो 2 मिनिटं शांत राहिला. निधीला काहीच बोलला नाही. पण जेव्हा निधीला त्याने रडताना बघितलं तेव्हा त्याने पटकन निधीला आपल्यापासून बाजूला केलं. निधी, काय झालं? तिला असं रडताना बघून समीरही हैराण होता. काही नाही, आपण लगेच इथून जाऊया, निधी म्हणाली आणि बाईक जवळ आली. तसा जास्त विचार न करता समीरने जशी निधी मागे बसली तशी लगेच बाईक चालू केली. निधी सगळं सांगेल का? तुम्हाला काय वाटतंय? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.